सांगली महापालिकेची निवडणूक सुरू आहे, मतदान प्रक्रियासुद्धा सुरू आहे आणि जयंत पाटील सर या ठिकाणी आपण पाहू शकता संपूर्ण महापालिका परिसरामध्ये फिरत आहेत। साहेब मला सांगा कशा पद्धतीनं आज तुम्ही सगळीकडे फिरत आहेत, कसा रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स फार चांगला आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी आघाडी या शहरात आहे याच्यात प्रचंड प्रतिसाद लोकांचा आम्हाला आहे। आमची खात्री आहे की या निवडणुकीत आमच्या आघाडीला चांगलं मतदान होईल। शेवटी या आघाडीत देखील आमची संख्या उमेदवारांची तशी कमी आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून ही आघाडी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने बऱ्याचशी माघार घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होईल याला प्राधान्य दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की सांगली मिरज कुपवाड शहरात सामान्य नागरिक आम्हाला चांगला प्रतिसाद देईल। महापौर तुमच्या गटाचाच होईल? आमच्या आघाडीचा होईल अशी आम्हाला विश्वास आहे आमचा। एकंदरीत पाहिलं तर आता सांगली असेल, कुपवाड असेल, मिरज असेल, मिरजेमध्ये आता 1.5 तास ईव्हीएम मशीन बंद होती। विश्वजित कदम यांनी मागणी केली आहे की जेवढा वेळ मशीन बंद होती तेवढा वेळ मतदान त्यांना वाढवून द्यावं, तुमचं काय मत आहे? बरोबर आहे, जेवढा वेळ तेवढा वेळ निवडणूक आयोगाने आणि यंत्रणेने मतदानाचा हक्क सामान्य नागरिकांना हक्कापासून वंचित ठेवलं। आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो वेळ दिलेला आहे त्यातले जर 1.5 तास वाया गेले तर 1.5 तास वाढवून दिले पाहिजेत, पण निवडणूक आयोग असं करत नाही। निवडणूक आयोग सांगतं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवढे आत येतील कंपाऊंडमध्ये त्यांना आम्ही मतदानाचा हक्क बजायला देईल। ही पद्धत थोडीशी चुकीची आहे। निवडणूक आयोगाने हा 1.5 तासाचा कालावधी वाढवून दिला पाहिजे आणि त्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतःच्या चुकांवर पांघरून घालणं हे आवश्यक घालण्यासाठी तरी वेळ वाढवून दिली पाहिजे। कारण 1.5 तास मतदान झालं नाही याचा अर्थ नागरिक आले आणि परत निघून गेले, त्यामुळे त्या सगळ्या नागरिकांना बोलवायला लागेल, त्यांना विनंत्या कराव्या लागतील परत या म्हणून। त्यामुळं मतदानाची वेळ वाढवणं योग्य आहे। एकंदरीत पाहिलं तर आता देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाहून जास्त झालेलं आहे। तुम्ही 30-40 वर्ष राजकारणामध्ये आहात। आता सध्याचं जे राजकारण चालू आहे किंवा सत्ताधाऱ्याकडून असेल, निवडणूक आयोगाकडून असेल की लोकशाहीचा महोत्सव साजरा करा म्हणून सांगतात, पण सत्ताधारी गटाकडून कुठंतरी या लोकशाहीची थट्टा केली असा लोकांच्या चर्चा आहे। दुसरीकडं साड्या वाटप असतील, पैशाचं वाटप असेल, ते शिंदे गट असेल, भाजप यांच्यातून जास्त मारामारीचे पण प्रकार समोर आले। तुम्ही 40 वर्ष या राजकारणात अशी निवडणूक आणि लोकशाही तुम्ही बघितल्या का? मागच्या 5 वर्षात जेवढी परिस्थिती महाराष्ट्राची बिघडलेली आहे तेवढी यापूर्वी कधी मी बघितलेली नाही आणि वारेमाप सर्रास वापर हा संपत्तीचा एवढा मोठा व्हायला लागलेला आहे की भले भले देखील त्याच्या पुढं शरण जायला लागलेले आहेत आणि प्रचंड मोठा पैसा फेको तमाशा देखो हा प्रकार सगळ्या महाराष्ट्रात चाललेला आहे आणि हे अतिशय दुर्दैवी आहे। लोकशाहीपेक्षा गुंडशाही, मनगटशाही, धनदांडग्यांची शाही म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणतो तसं ही सगळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सभागृह ही हाऊस ऑफ लॉर्ड्स होतील किंवा हे हाऊस ऑफ सगळे लॉर्ड्स त्या भागातले लॉर्ड हे आत शिरायचा प्रयत्न आपल्या संपत्तीच्या मार्फत करतायत। जनतेने हे सगळं ओळखलं पाहिजे आणि सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे। सांगलीतील किंवा महापालिका असेल किंवा राज्यातील सुज्ञ मतदारांना काय आवाहन कराल शेवटचं? सद्सद्विवेक बुद्धीवर विश्वास ठेवला पाहिजे की वॉटर गटर मीटर सगळे रस्त्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या सुविधांची ही निवडणूक आहे। त्यामुळे ही निवडणूक करताना स्थानिक प्रश्नाला महत्त्व जनतेनं दिलं पाहिजे आणि आपले प्रश्न सोडवण्याची क्षमता ज्यांच्यात आहे, जे प्रामाणिकपणाने आपल्या दारात पुन्हा येतील अशाच लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे। नक्कीच आपण पाहू शकता, हे होते जयंत पाटील यांनी सांगितले की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या उमेदवारालाच आपण मतदान करा आणि जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्याला मतदान करून लोकशाही बळकट करा असं आवाहन केलं। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।